नमस्कार नमस्कार सुनीता वहिनी नमस्कार. व्हिडिओ दिसतेय का व्हिडिओ? तुमचा आवाज हे हो. साऊंड साऊंड चालू करा साऊंड. साऊंड चालू केलेला आहे. येस येस पण माझं पिक्चर दिसत नाहीये ना, पिक्चर व्हिडिओ दिसत नाहीये. हा, मला तुम्ही दिसताय, पण दिसताय मला तुम्ही. ते नाही ते हा, व्हिडिओ आता नको. दिसला दिसला. आता चालू हा. केलं व्हिडिओ. हा, हा. दिसला दिसला. हो हो. चला चला, काय म्हणताय, कसं काय चाललंय? फार छान फार छान. कालच ठरवलं आज बसायचं, त्यामुळे लवकर तयार. चला, अगदी बरं झालं. हो, छान छान. कारण आता बघूया अजून बाकी कोण कोण येत आहेत. काय हे हा. लोक, अमेरिकेतल्या लोकांना ही वेळ सोयीची आहे म्हणून ही वेळ ठरवली आहे. हो हो तर हो, आता चांगलंय चांगलंय, छान. चांगलंय, बघूया. आपण अर्धा तास पुस्तकाचं वाचन करायचं आणि अर्धा तास त्याच्यावरती चर्चा असं. गुड 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 गुड. सकाळी सकाळी तुमची भेट झाली, बरं वाटलं. चला. हो हो. येस येस. हा, आभा आली, आभा. हॅलो आभा. आमची पुण्यातली मैत्रीण आहे, कॅनडामध्ये आहे आभा. आणि हो आमच्या हो. मेडिटेशन ग्रुपमध्ये पण ऍक्टिव्ह होती. हाय स्वप्नील. Swapnil is online. Hi, Swapnil, how are you? Please unmute yourself. Abha, how are you? हॅलो. हॅलो हॅलो. Hi, नमस्कार. hi, Swapnil, namaskar. Kasa hai? How are you? So you are joining from where, Swapnil? हॅलो, आवाज येतोय का माझा? सुनीता वहिनी, आवाज येतोय? हो, व्यवस्थित येतोय. येतोय. व्यवस्थित येतोय. हा हा, तुमचं व्हिडिओ बंद झाली. स्वप्नीलचं पण आवाज येत नाहीये. हाय, स्वप्नील, यू हॅव टू अनम्यूट युअर सेल्फ. यू वेअर ऑन म्यू वेअर ऑन म्यूट. आभा, तू पण हो, म्यूट आता झालीयस. अनम्यूट केलं. अनम्यूट कर. आभा, हाऊ आर हो यू? हो. कशी आहे हवा, कशी आहे कॅनडामध्ये? बरी आहे. तुम्ही कसे आहात? मी चांगला आहे, मी चांगला आहे. मी आता येतोय तिथे. 31 जुलै आय विल बी इन तुम्ही व्हँकुव्हर युएस मॉर्निंग. मध्ये आहात ना? युएस मध्ये आहात आता का मी इंडियात आहात आता? US मध्ये आहे. आता मी बॉस्टन मध्ये आहे. आणि 31 जुलै आय एम कमिंग टू व्हँकुव्हर. And our cruise is हम्म. starting from 1st of August, 1st August to 7th August. Then 8th August we will get off at Seward. And from there I'll go to San Francisco. Hi, Swapnil. From where have you joined? Are you from in San Francisco or are you in Boston? Swapnil, again mute झाला तुझा. Unmute कर. Neeta, hello Neeta. I just saw you on the screen. You need to unmute yourself. Swapnil, from where have येस. you joined? कनेक्टिकट. Connecticut. क्लोज टू Ah, बॉस्टन. okay, from Jitendra's place. Okay, so nice, so nice. Yes. And Neeta is also joined from Connecticut. We don't know. Neeta, if you don't, if you I joined from Boston. from Boston. Okay, okay, great, great. छान. अजून बघूया, 1-2 मिनिटं आपण जर कोणी येत असले तर. पण मी तोपर्यंत थोडी माहिती सांगायला सुरुवात करतो. आवाज सगळ्यांना क्लिअर येतोय ना? हो, येतोय. Okay, so basically we are Marathi people. We are blessed very highly because of the heritage that we have of this Sant Parampara in Maharashtra. त्याच्यामुळे आमचं सगळं कल्चर अत्युत्कृष्ट झालेलं आहे. आपल्याला सगळ्यांना आयुष्य जगण्याचं जे आहे महत्व आणि म्हणजे जे उद्देश, माणसाला मनुष्य जन्म मिळाला त्याचा उद्देश काय, किंवा इफ यू स्टार्ट क्वेश्चनिंग डीपली इन टू व्हाय एम आय बॉर्न अँड हू एम आय, तर त्या तिथे आवर फिलॉसॉफी इज मोस्ट हेल्पफुल दॅन अदर्स. And I think the proof of that pudding is that you can see that Marathi people are outstanding, not only in industry like career like IT or even
other fields, even literature, and the maturity and the peace of life. If you see the life in Maharashtra, it is much better than life you have in any of the northern states, or I would even say many of the southern states. So we are blessed with Saint Naneshwara, starting with Saint Naneshwara, was up to right up to अगदी recent म्हणजे आपल्या संत बहिणाबाई. So I had actually gone for Pandharpur Wari in 2015. मी पुण्यात आलो तेव्हापासून मला तर तुकाराम पादुका मंदिरात जायची आवड लागली आणि मग तिथून मग मी त्या लोकांबरोबर पारथऱ्यांबरोबर कीर्तनात बसायचो. स्वप्नील, डू यू अंडरस्टँड मराठी? स्वप्नील, युअर ओके विथ मराठी? हॅलो. सो आय थिंक हो मी हो, मी मराठीच आहे. आहे ना. हा. हो. तर ती मला येस. ती सगळ्यांची आवड तशी लागली. त्यांच्याबरोबर मी कीर्तनाला बसायचो एक एक तास ती झांज वाजवून. नंतर मी जेव्हा घरी यायचो ना, तर माझ्या लक्षात यायचं की त्या झांजेचा परिणाम, त्या कीर्तनाचा परिणाम, त्या मंदिरातल्या व्हायब्रेशनचा परिणाम, तुमचं मन कसं असं एकदम छानपैकी शांत होतं. असं एखादी मस्तपैकी आंघोळ झाल्यासारखं होतं. मनाची आंघोळ करायची असेल तर झांज वाजवत कीर्तन करावं एक दीड तास माणसानं. तर दॅट वॉज अ गुड इन्फ्लुअन्स. आणि देन पंढरपूर वारी आपली लहानपणापासून ती क्युरिओसिटी होती, तर मी तिथल्या लोकांच्या मदतीने वारीचं बुकिंग केलं अँड आय ट्रॅव्हल टू पंढरपूर विथ द वारी. डॉक्टर रामचंद्र देखणे यांच्या दिंडीत गेलो. आणि त्याच्या आधी आम्ही इंटरनेटवर शोधायचा प्रयत्न केला होता की इज देअर एनी गायडन्स अवेलेबल फॉर व्हाईट कॉलर्ड पीपल टू गो फॉर वारी. But there was nothing, there was no guidance available. So then I decided that after completing my wari, I will write something on internet and give guidance to people on how they can prepare for wari. Eventually, as things happened, what I did was I said instead of just blog, I thought I'll write a book. So I was in Houston in 2016 आणि तेव्हा 2017 आणि तेव्हा मग मला एकदम असं वेळ होता भरपूर. सो आय प्रिपेअर्ड अ बुक अँड रोट इट डेलिबरेटली इन इंग्लिश बिकॉज माय कंटेन्शन इज की आमची जी परंपरा आहे ती जगाला कळली पाहिजे. तर वारी ही एवढी मोठी परंपरा आहे आणि जगात लोकांना तिच्याबद्दल नीट माहिती नाही, ऑथेंटिक माहिती नाही. So I decided to write a book on Wari and I wrote this book. This is my first book, Pandharpur Wari. I published it on Amazon as a Kindle book. And that was the great part. It is being sold, getting sold all over the world at and my intention is achieved. आणि त्याच्यामध्ये मी काय केलंय की आय हॅव गिव्हन FAQs. There are question and answer how you should prepare for Wari. If somebody wants to go for Wari, त्याला काय करायला पाहिजे, how I should register, how I should prepare, how I should practice. मग हे पुस्तक वाचून बरेच जण वारीला जाऊन आले. कॅलिफोर्नियातले जाऊन आले, ऑस्ट्रेलियातले जाऊन आले, बरेच भारतातले लोक जाऊन आले. सो द बुक इज सर्विंग इट्स पर्पज. देन वी ट्रान्सलेटेड इट इन टू मराठी आणि मग हे मराठी पुस्तक तयार झालं. हे माझ्या मित्रानं भाषांतर करून दिलं, श्याम पाठक त्याने. So we printed the Marathi book, and now Book Ganga has published both these books. Plus, what happened is again माझी जी भावना आहे की आमची संस्कृती किती थोर आहे हे आपल्याला जगाला सांगायला पाहिजे. आपण नाही सांगितलं तर दुसरा कोण सांगणार आहे? Nobody else is going to do that work which we have to do. So I thought की तुकाराम महाराजांची अभंग गाथा जी आहे, तर बऱ्याच लोकांनी ज्ञानेश्वरीवर काम केलंय, इंग्लिशमध्ये भाषांतर केलंय किंवा इंग्लिशमध्ये खूप त्याच्यावरती लिहिलंय वगैरे, त्याच्यावरती व्हिडिओ झालेल्या आहेत. बट पीपल हॅड नॉट मच गॉन इन टू डेप्थ इन गाथा. आणि तुकाराम महाराजांच्या गाथेची पूर्वी दोन भाषांतरं झालेली आहेत. But the problem is these people, when they published their translations, they did not publish the original Abhanga. And that has made a big problem की तुम्ही जे पब्लिश केलं ते तुकाराम महाराजांच्या कुठल्या अभंगाचं भाषांतर आहे तेच कळत नाही. त्यामुळे दिलीप चित्रे
यांनी जे केलं काम 1100 अभंगांचं, आणि त्याच्यानंतर त्याच्या आधी मराठे अँड फ्रेझर असे दोन जणांनी, एक ब्रिटिश आणि एक मराठी, अशा दोन जणांनी गाथेचं भाषांतर केलं. त्यांनी 3500 अभंग भाषांतर केले. बट द सेम थिंग, दे रिग्रुप्ड ऑल द अभंग अँड दे just printed the translations. Now, what happens is you don't know which abhanga is which abhanga. त्याच्यामुळे ते वाचनात पण आलं नाही कोणाच्या, आणि इट इज व्हर्च्युअली नाव आउट ऑफ प्रिंट ऑल्सो. कोणी बघत पण नाहीत ती पुस्तकं. ॲक्च्युली ब्रिटिश गव्हर्नमेंट हॅड गिवन देम लॉट ऑफ मनी टू डू दॅट जॉब. So what I have done, I started, then I first thought I will translate a few अभंग, 1500 50 अभंग भाषांतर करीन आणि यूट्यूबवर पोस्ट करीन त्याचा अर्थ. But as things happened, my friend suggested at the temple, Tukaram Maharaj temple, he gave me the copy of the Parayan Gatha in the temple. अँड ही टोल्ड मी, फडणीस सर, तुम्ही पूर्ण गाथेचं भाषांतर करा, तुम्ही 50 आणि 100 अभंग घेऊ नका. मी म्हटलं नाही रो बाबा, ते तर फारच मोठं काम होईल. आय विल नॉट बी एबल टू डू इट, इट्स टू बिग. 4500 अभंग. पण तो मला म्हणला, नारायण बांद्रे आमचा मित्र, त्याने मंदिरातलीच मला गाथा दिली आणि तो म्हणे, नाही नाही, तुम्ही हे करा, तुम्ही प्रोफेसर आहात, तुमचं इंग्लिश चांगलं आहे, ते होईल, तुम्ही सुरुवात करा हळूहळू अँड इट विल बी डन. यू डोंट से नो. आणि मग ते म्हणले, तुम्ही कोण ठरवणार आहे की कुठले अभंग चांगले आहेत, हा चांगला घेणार, तो घेणार, कुठला तुम्ही सिलेक्शन, कुठलं काय करणार तुम्ही, प्रत्येक अभंग चांगलाच आहे. सो इट इज सो डिफिकल्ट टू सिलेक्ट. सो देन नॅचरली आय रिअलाइज्ड की इट इज बेटर दॅट आय शुड ट्रान्सलेट ऑल द अभंग. मी सरळ ठरवलं की करायचं, आणि मग सुरुवात केली 2016 साली जूनमध्ये. आणि बाय नाव आय हॅव फिनिश्ड 1050 अभंग ट्रान्सलेशन. तुकाराम महाराजांनी 4500 अभंग लिहिलेत, विच इज ॲक्च्युली अ ह्यूज अमाऊंट. राजेश्वरी, हाय, आय सी राजेश्वरी इज ऑनलाईन. शी वॉज द वन हू एनकरेज मी फॉर द Zoom meeting, and I'm very happy. Thank you, Rajeshwari. We will continue. So this 4500 अभंग ऑफ तुकाराम महाराज, त्यापैकी 1000 झालेले आहेत. आणि देन व्हॉट वी डिसाइडेड, आय आय गॉट अ कॉल फ्रॉम वन गर्ल इन लातूर. शी वॉन्टेड टू डू PhD ऑन अभंग गाथा. And at that time, I had no intention of publishing. That was in 2023. And she said, I want a book. Do you have the book? I saw your Abhanga translations on Facebook. तर मी तिला सांगितलं की नाही, फेसबुकवर आहे तेच घे तू, पुस्तक काही छापलेलं नाही आहे, तुला पुस्तक कशासाठी पाहिजे. तर तेव्हा ती म्हणली की सर, मला PhD करायची आहे, पण मला गाईड नाही म्हणतायत. गाईड म्हणतायत की तुकाराम महाराजांच्या अभंगावर तुम्ही PhD करू शकत नाही. कारण काय, तर त्याच्यात रेफरन्स मटेरियलच नाही आहे. यू डोंट हॅव एनिथिंग विच यू कॅन रिफर टू, सो हाऊ कॅन यू डू PhD. सो दॅट वॉज अ लिटल आय ओपनर. मला एकदम म्हणजे जरा थोडा रागच आला की असं कसं काय आमच्या तुकाराम महाराजांवर लोकांना PhD करता येत नाही, मटेरियल नाही म्हणून. मग मी ठरवलं की पुस्तकं छापायची. माझे 750 अभंग झाले होते. आय स्टार्टेड इन द प्रिपरेशन ऑफ द बुक, आणि मग बुक गंगा केम, दे ॲग्रीड टू प्रिंट. आणि पहिला वॉल्यूम प्रिंट झाला. तर पहिला वॉल्यूम जो आहे तो 300 अभंगांचा झाला प्रिंट. त्याच्या आधी, आता मी तुम्हाला थोडेसे पिक्चर्स दाखवतो. एक मिनिट. लेट अस सी दिस फ्रंट कव्हर. So are you able to see this? Yes. This is the first volume of 1 to 300 Abhanga. These are the translations of 1 to 300 Abhanga. त्यानंतर, before this what happened, Book Ganga suggested that let us also do something more, की तुकाराम महाराजांचं जगाला इंट्रोडक्शन व्हायला हवं. तर नुसती जगाला ओळख व्हायला हवी, म्हणून तुम्ही काय करा, तुम्ही असे अभंग घ्या की जे पॉप्युलर आहेत, लोकांना पाठ आहेत, माहिती आहेत, आणि ज्याच्यावरती गाणी तयार झालेली आहेत. भीमसेन, आशा, लता या लोकांनी गाणी गाऊन ते अजरामर करून ठेवलेले आहेत. तर अशा अभंगांचं तुम्ही भाषांतर करा, आणि आपण त्याच्यात एक QR कोड छापू.
आणि ते क्यू आर कोड छापलं की त्या क्यू आर कोड प्रमाणे ते अभंग लोकांना ऐकता पण येईल. सो दॅट वॉज अ ग्रँड आयडिया. सो आय ट्रान्सलेटेड 52 अभंग लाईक दॅट. आणि ते 52 अभंगांचं पुस्तक छापलं. तर ते त्याचा फोटो दाखवतो. दिस इज दॅट स्क्रीन शेअरिंग. येस, यू आर सीइंग दिस. सो हे 52 अभंगांचं पुस्तक आहे. आणि ह्याच्यामध्ये गंमत काय केली आहे की देर इज अ क्यू आर कोड for every Abhanga. And if you scan that QR code, you will be able to hear that Abhanga in the voice of that artist. भीमसेन असेल किंवा आशा असेल किंवा लता असेल. तर ही अशी त्याची गंमत झालेली आहे. इट इज समथिंग रिअली व्हेरी व्हेरी इंटरेस्टिंग. तर त्याचे आता आपलं पुस्तकाचं टुडे द पर्पज ऑफ आवर झूम मीटिंग इज लाईक दिस that I will read the Abhanga, so a few Abhanga from the translations. You can judge the quality of translation, and then we will have time to talk for half an hour. And in between, if this meeting gets over 45 minutes, the meeting will be automatically closed. But I will immediately start another meeting using the same link, and you all please join using the same link. You rejoin the meeting and we will continue. I hope that will be easier. That will be quite easy. So this is what I will do. And then during the talk, during the discussion, if we get time, I would like to tell you about two miracles, two big miracles in the life of Tukaram Maharaj. की जेव्हा माणूस संत स्वतःला पोचतो तेव्हा परमेश्वराशी तो एकरूप होतो आणि तो इतका एकरूप झालेला असतो की त्याच्या कळत नकळत चमत्कार घडायला लागतात. ही इज नॉट द वन हू इज रिअली सेईंग की मला असा चमत्कार घडायलाच पाहिजे वगैरे. बट गॉड इज विथ हिम अँड गॉड इज केपेबल ऑफ डुईंग एनिथिंग अँड एव्हरीथिंग. जे काही नियम आम्हाला सायन्सच्या मध्ये मसतात आणि कळतात आणि त्याच्याप्रमाणे आम्ही म्हणतो द वर्ल्ड विल रन ओनली अकॉर्डिंग टू द rules of science, which is true in 99.99999% cases. But there are cases when things are in the hands of God, and when He decides to change the rules, I think He changes all the rules and makes miracles. For example, the miracle in which ते मी नंतर बोलीन आपलं वाचून झाल्यावरती. पण एक दोन मिरॅकल जी आहे तुकाराम महाराजांच्या आयुष्यातली, त्यातला सारांश असा आहे की एका ठिकाणी तर शिवाजी महाराज पकडले जाणार होते, मोगलांच्या ताब्यात जाणार होते. कीर्तन चालू असताना कीर्तनामध्ये शिवाजी महाराज बसले होते लोहगावला आणि मोगल आत शिरले. देर वॉज नो वे शिवाजी महाराज कुड हॅव एस्केप्ड. तिथे झालेला चमत्कार आहे, त्याच्याबद्दल मी बोलणार आहे. तर आता आपण त्याच्यासाठी नंतर बोलू. आय वुड लाईक टू नाव प्रोसीड इफ एव्हरीबडी इज ओके विथ इट. आय विल प्रोसीड विथ रीडिंग ऑफ दी अभंग. एक दोन अभंग आपण वाचू, त्याचं ट्रान्सलेशन मी वाचेन आणि क्यू आर कोड स्कॅन करायचं कसं तेही दाखवेन. फक्त होतं काय की समहाव दॅट व्हॉइस यू आर नॉट एबल टू सी. बट आय वुड सजेस्ट व्हॉट यू कॅन डू इज यू कॅन यूज युअर मोबाईल on your screen if you're on laptop, and if you scan this QR code you will hear this abhanga in the voice of the singer. That will be fun. हा, तुम्ही पण ट्राय करा, मी पण ट्राय करतो. आता तुम्हाला हे दाखवतो. आता एक मिनिट. यू हॅव टू ओपन द गुगल स्ट्रिप, आणि ऑन द गुगल स्ट्रिप यू हॅव द गुगल लेन्स. So what you should do is, now that's what I'm doing. I don't know if you are able to see me on the screen with my mobile. I have just held on to that picture. There is a www on the screen. Just 30 seconds in the shower can change everything. A simple little secret, small enough So to fit then in the now palm of I'm your hand. getting to the site. आणि विठ्ठल आवडी प्रेम हा आता सुरू झालेला आहे अभंग. हा अभंग आहे नमो विश्वरूपा विष्णुमय बापा. येतोय का आवाज? ऐकायला येतोय? नाही येत.
मला हे आश्चर्य वाटते की माझा व्होकल आवाज ऐकू येतो पण मोबाईलचं गाणं का ऐकू येत नाही. काहीतरी ब्लॉकिंग केलेलं आहे झूम वाल्यांनी. इट्स अ मिरॅकल, काइंड ऑफ अ मिरॅकल, आश्चर्य. पण एनिवे, सो दिस इज द फन इन दिस बुक and it has been appreciated by many people, and even children are very much fond of doing this scanning with the mobile and listening to these abhanga. तर आपण पण तसं करू शकता. So today I am going to read about आतापर्यंत. Today is the 13th program of book reading, and I'm doing these book reading sessions all over. I did in India in 8 cities, and this is the third city in US. I have deliberately come to US 2.5 months before my cruise is starting for Alaska. The reason is I want that people should become aware that now you can read Gatha इन इंग्लिश. तुकाराम महाराजांची गाथा वाचायची तर मराठीतूनच वाचायला पाहिजे असं नाही आहे. व्हॉल्यूम 1 प्रकाशित झालाय, व्हॉल्यूम 2 प्रिंटिंग प्रेसला चाललाय, व्हॉल्यूम 2 लगेच प्रकाशित होईल. दॅट विल हॅव अभंग 301 to 600 लाईक दॅट. द होल गाथा इज गेटिंग इन टू इंग्लिश. सो यू कॅन रीड, अँड आय थिंक यू शुड रीड गाथा. इंग्लिशमध्ये वाचा नाही तर मराठीत वाचा, आणि तो अवेअरनेस वाढावा की इंग्लिश ऑप्शन अवेलेबल आहे. म्हणून मी हे अवेअरनेस इव्हेंट्स करतोय. सो दॅट इज द पर्पज. सो लेट अस रीड दिस वन अभंग. याच्या आधीचे अभंग आधीच्या 12 इव्हेंट्समध्ये वाचून झालेत. आजचा ॲक्च्युली 13वा इव्हेंट आहे. सो वी आर नाव ऑन अभंग 796 फ्रॉम दिस बुक ऑफ विष्णू, बंडू तात्या बंडू बुवा शिरवळकर, त्यांच्या पुस्तकातला 796. नमो विश्वरूपा विष्णुमय बापा, अपारा अमोपा पांडुरंगा, विनवितो रंक, दासमी सेवक, वचन ते एक ऐकावे. तुझी स्तुती वेद करिता भागला, निवांतची ठेला नेती नेती. ऋषी मुनी बहु सिद्ध कविजन, वर्णिता तुझे गुण न सरते. तुका म्हणे तेथे काय माझी वाणी, जे तुझी वाखाणी कीर्ती देवा. असा सुंदर अभंग आहे. फक्त 5 चरण आहेत, आणि त्या 5 चरणामध्ये देवाची त्यांनी काय काय हे केलेलं आहे संवाद, आणि बेसिकली हा देवाशी घातलेला संवाद आहे. ओ गॉड, पहिला जो चरण आहे, विष्णुमय बापा, नमो विश्वरूपा विष्णुमय बापा, अपारा अमोपा पांडुरंगा. O God, you are occupying the whole universe. You are Vishnu, and you are our father and mother. O Pandurang, you are endless and nobody can fathom you. Apara Amupa. Nobody can fathom you, nobody can measure you. आता दुसरा चरण जो आहे, विनवितो रंका, दासमी केवळ सेवक, वचन ते एक ऐकावे. म्हणजे आय एम युअर पुअर सर्वंट. आय एम मेकिंग वन रिक्वेस्ट टू यू. प्लीज लिसन टू मी. दॅट इज द ट्रान्सलेशन. थर्ड चरण, तुझी स्तुती वेद करिता भागला, निवांतची ठेला नेती नेती. This is a very famous sentence in all our Sanskrit or all Hindu literature, that when people start describing, when Vedas start describing God, Vedas get tired and they are not able to complete description of God, and in the end the Vedas have to say neti, na iti, na iti. It is not this, it is not this, it is beyond this. So is God like this? No, no, God is not like this. God is beyond this. So everything you say, ultimately the Vedas say neti neti. So that is the translation. Even the Vedas get tired while singing praises to you. In the end, they just say neti yeti. You are not like this. You are not like that. You are beyond description. Then the Vedas become quiet. They become quiet. त्यानंतरचं चौथा चरण असा आहे, ऋषी मुनी बहुसिद्ध कविजन, वर्णिता तुझे गुण न सरती. Many rishis, munis, God realized souls, and poets keep chanting and describing your virtues, but they can't complete their descriptions. Now, this is the thing. भगवद्गीतेच्या गीता महात्म्यामध्ये देखील
एक सुंदर श्लोक असा आहे. यम ब्रह्मा वरुणेंद्र रुद्र मरुदैस्तुन्वन्ति दिव्यस्तवैर्वेदैर सांगप्रद कप्रोपनिषदैर्गायन्ति यम सामगाः ध्यानावस्थित तद्गतेन मनसा पश्यन्ति यम योगिनो यस्यान्तं न विदुःसुरासुरगणाः देवाय तस्मै नमः. असा तो एक सुंदर श्लोक आहे संस्कृत मधला, गीतेच्या महात्म्यातला. तर ते हेच आहे की मेनी ऋषीज मिनीज Munis, God realized souls and poets keep chanting and keep describing your virtues, but they can't complete their descriptions. It is an endless stuti. And in the last Sharan, Tukaram Maharaj says, तुका म्हणे तेथे तर आता इतके मोठमोठे लोक जिथे थकतात तिथे मी कोण. तुकाराम महाराज म्हणतात, तुका म्हणे तेथे काय माझी वाणी जे तुझी वाखाणी कीर्ती देवा. Tuka says, in this kind of a situation, how can my tongue praise and appreciate your great attributes, God? So, this is where we complete the first Abhanga. I hope you liked the translation. I will read one more and then let us get into a discussion mode. I hope that is okay. So, let us read the second one. हा अभंग आहे 1021. आणि हा अभंग इतका सुंदर गायलेला आहे किशोरी आमोणकर. अवघा तो शकून हृदयी देवाचे चिंतन. आय थिंक ऑल ऑफ यू मस्ट हॅव हर्ड इट अगेन अँड अगेन. व्हेरी सिम्पल, व्हेरी शॉर्ट अभंग. कॅन यू इमॅजिन? याच्यात जेमतेम किती 20 शब्द असतील की नाही शंका आहे. आय विल रीड द अभंग. अवघा तो शकून हृदयी देवाचे चिंतन, तेथे नसता वियोग लाभावणे काय मग. छंद हरीच्या नामाचा शुचिरभूत सदा वाचा. तुका म्हणे हरीच्या दासा शुभ काळ अवघ्या दिशा. Wow. I mean, all I can say is simply wow. In just a few words, what he has done, it's a miracle. First line itself, what he says is, अवघा तो शकून हृदयी देवाचे चिंतन. If you have God in your heart, you don't have to see for auspicious times. की हा मुहूर्त चांगला आहे का तो मुहूर्त चांगला आहे, आता हे करू का नंतर करू. हरीच्या दासासाठी काहीही प्रश्न नाही. एव्हरी मोमेंट. सगळ्यात शेवटी बघा काय लिहिलंय. तुका म्हणे हरीच्या दासा शुभ काळ अवघ्या दिशा. एव्हरी मोमेंट इज ऑस्पिशियस फॉर समवन हू सेज दॅट आय एम द सर्वंट ऑफ गॉड. अवघ्या दिशा, ईस्ट वेस्ट नॉर्थ साऊथ, नो रूल्स, देर आर नो बाइंडिंग्स, नो बंधन फॉर दिस मॅन हू इज अ हरिदास. अँड एव्हरी मोमेंट इज ॲस्पिशियस. कधी मुहूर्त बघायची गरज नाही. सो दिस इतक्या छोट्या शब्दात त्यांनी. आणि दुसरा चरण बघा. इथे नसता वियोग लाभा होणे काय मग. See, when you are thinking about God in your heart, what it means is there is no yog, there is no separation between you and God. And the fact is very clearly established that God is not anywhere else, but He is in the heart of everybody. प्रत्येकाच्या हृदयात परमेश्वर बसला आहे साक्षी भावाने. जस्ट ॲज अ विटनेस ही इज विटनेसिंग एव्हरीथिंग दॅट इज हॅपनिंग इन युअर लाईफ अँड अराउंड यू अँड द होल वर्ल्ड. He is using your eyes, he is using your brain, he is using your hands, your legs to carry out his mission in this universe. You may be thinking that I am doing this, I am doing that, but let us forget that, because if you read Bhagavad, श्रीमद भागवतात स्पष्ट लिहिलेलं आहे की एकाच झाडावर दोन पक्षी असतात. पण त्या त्या म्हणजे तसंच म्हणे पण त्या दोन पक्ष्यांना म्हणजे एकमेकांचं अस्तित्व तेवढं कळत नसतं. तर आपल्या हा मनुष्य देह आहे, हे झाड आहे, या झाडावर दोन पक्षी आहेत. एक आहे आत्मा म्हणजे आमचा जीव आणि दुसरा आहे परमात्मा. तो दुसरा पक्षी आहे. पण त्या जीवाला माहितीच नाही की हा दुसरा पक्षी पण या झाडावर बसलेला आहे. आणि जीव समजतो की मीच चालवतोय सगळं, मीच करतोय सगळं. अँड दॅट इज वेअर द होल प्रॉब्लेम कम्स. So those who listen to saints and those who read saints literature, those who go for kirtan, those who listen to kirtankars, you should realize the modesty of every kirtankar. कीर्तनकार प्रत्येक कीर्तनात म्हणतात, आजचा जो अभंग आहे तो महाराजांनीच निवडला आहे किंवा तो पण विठोबानंच निवडला आहे. विठोबाची इच्छा आहे की आज ह्या अभंगावरती कीर्तन व्हावे.
आणि नंतर शेवटी पण म्हणतात, चूक झाली तर ती माझ्याकडून झाली, मला क्षमा करा. चांगलं झालं तर ते देवानं माझ्या हातून करवून घेतलं. करता करविता परमेश्वर, तुम्ही देवाला थँक्यू सांगा. सो दे आर ॲक्च्युली फुल्ली अवेअर अँड दे एक्सप्रेस इट व्हेरी क्लिअरली की जे घडतंय ते सगळं तो ईश्वर करून घेतोय. माझा याच्यामध्ये फार कमी भाग आहे, कार्यभाग माझा कमी आहे. गॉड इज डुईंग एव्हरीथिंग थ्रू मी. So this is how it is, and I will translate this now. We have talked about it. Let's do the word to word translation. अवघा तो शकून हृदयी देवाचे चिंतन. The real auspicious and holy activity is to contemplate on God and think about God relentlessly. That is important. It is, in fact, an auspicious sign indicating that you are on the right path. Second चरण. तेथे नसता वियोग लाभावणे काय मग. For someone doing this, there is never any separation from God. This is what I was saying. There is no separation. You are yourself having God in your heart. He's sitting there in your heart. And if you are thinking of God with your heart in that, with your mind fully engrossed in God, there is no separation and there will be no dearth of spiritual blessings in his life. His life will be fully blessed. You must have seen there are so many God loving people, very religious, very practical, very loving, and very sacrificing. And they are always happy. You will see that sometimes you start feeling की अरे ह्या माणसाकडे काहीच नाही, याच्याकडे पैसे नाही, याच्याकडे काही संपत्ती नाही, पण तरी तो इतका खुश, इतका सुखी कसा? So that is because he has realized that God is living with me. What else do I need in life? I don't need anything else. What I am having is more than enough for me. And that is how this second line is taking you, giving you that whole philosophy that if you are chanting God and if you are having God in your mind, there is no separation between God and you. So there will be never any dearth of spiritual blessings in your life. तिसरा चरण. छंद हरीच्या नामाचा शुचिरभूत सदा वाचा. Now look at this. We have, especially those of us, we become big from children. आपण आधी लहान मुलं असतो आणि मुलं असतो तेव्हा आपण भरपूर इतर मुलांमध्ये मिसळतो आणि प्रत्येक मुलांची वेगवेगळी सॅम्पल्स असतात. तर साधारणतः बॉईज एस्पेशली भरपूर शिव्या द्यायला शिकतात आणि आम्ही लहानाचे मोठे होतो ते शिव्या देत, शिव्या ऐकत आणि हॉस्टेलमध्ये गेले तर अजून शिव्या. So that is how we were brought up. But now we realize after certain number of years, when some maturity starts coming, we realize that speech is a holy thing. Speech is a holy gift. Animals cannot speak, only man can speak, and that is the God's gift to man. And so Tukaram Maharaj is telling us here, our speech becomes very holy because of its continuous contact with the name of Sri Hari. जो मनुष्य सारखा नामस्मरण करतो, तुम्ही पण बघा, जर तुम्ही ठरवलं दररोज संध्याकाळी रामरक्षा म्हणायची किंवा कुठलं तुकाराम महाराजांचे 12 अभंगांचं पाठांतर करायचं किंवा गणपतीचं स्तोत्र, तर असं आपलं जेव्हा ती संस्कृती असते, गजानन महाराजांची पोथी किंवा कोणी रामायण वाचतात, कोणी भगवद्गीता वाचतात, गीतेचा अध्याय वाचतात, कोणी ज्ञानेश्वरी वाचतात. तर हे करताना आपल्याला काय लक्षात येतं की आता आपल्याला शिव्या देणं कमी करायला पाहिजे किंवा आपोआप कमी होतं. I have seen many people, even 60s and 70s, who still use the cursing words and bad words as a habit. They don't give up that habit. But at least in my case, I have realized that after a certain number of years, and especially if you start reading more of अभंग आणि कीर्तन आणि you start realizing की आपले शब्द तोंडातून उगीच कशाला फालतू शब्द काढायचे. So you stop talking rot language. Your language improves. आणि दॅट इज हाव इट इज की छंद हरीच्या नामाचा शुचिरभूत सदा वाचा. तुमचं जर तो छंद लागला तुम्हाला हरिनामाचा तर तुमची वाचा शुद्ध होणार आणि होते. हा माझा पण अनुभव आहे. आणि मी माझी तर एक सवय आहे विच आय वॉन्ट टू टेल यू की मी गाडी चालवताना नेहमी अभंगच लावतो. दुसरी कुठलीच गाणी लावत नाही. हिंदी नाही, कधी गझल किंवा हिंदी गाणी फार क्वचित.
पण माझे अभंग चालू असतात आणि गाडी चालू असते आणि गाडीतून त्यामुळे आपलं मन पण शांत होते, कुठलेही डोक्यात विचार येत नाहीत, त्रास होत नाही. इतरांनी गाडी वेडीवाकडी चालवली तरी आपल्याला राग येत नाही. वी आर ऑलवेज एनग्रॉस्ड अँड एन्जॉईंग द होली व्हायब्रेशन्स विच आर जनरेटेड विथ द सिंगिंग ऑफ अभंग. तर लास्ट चरण. तुका म्हणे हरीच्या दासा शुभ काळ अवघ्या दिशा. दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट अँड इट कॅन बी अ चेंजिंग सेंटेन्स फॉर यू, लाईफ चेंजिंग सेंटेन्स. तुम्ही ज्योतिषाकडे जाल, मला हे वर्ष चांगलं गेलं नाही, पुढचं वर्ष चांगलं जाईल का, किंवा मला सोमवारी करू का मंगळवारी करू का गुरुवारी करू. अरे तसं काही नसतं. तू स्वतःला फक्त एकदा हरीचा दास म्हणव, नित्य नियमाने देवाला सकाळ संध्याकाळ, उठला झोपला, झोपताना उठताना थँक्यू सांगायचं. देवा थँक्यू, मी तुझा चरणदास आहे. आय एम युअर सर्वंट. यू आर प्रोटेक्टिंग मी. आय एम अवेअर दॅट एव्हरीथिंग इन माय लाईफ, ऑल द गुड थिंग्स आर ऑल्सो कमिंग फ्रॉम यू, बॅड थिंग्स आर ऑल्सो कमिंग फ्रॉम यू, बट देर आर सर्टन reasons. If there are things are bad, there are reasons why I have to face them, why I have to live with them. But I know that you are in my life, you are directing my life. I thank you. सकाळी संध्याकाळी रात्री झोपताना देवाला थँक्यू म्हणा. स्वतःला हरिदास म्हणवलं तर एव्हरी डिरेक्शन इज ऑस्पिशियस अँड एव्हरी मोमेंट इज ऑस्पिशियस. He doesn't need to check if any time or space is opposite to conduct any religious or physical activity. So this is how the two abhangas are there. I will stop sharing the screen now and I will put everybody on the screen. And we are all back. So let us go into the gallery mode. And I'm so happy that all of you have been here, a big group. Very, very happy. Now all of you can remove unmute. आणि तुम्ही तुमचं अनम्यूट काढा आणि लेट अस टॉक. येस, बोला. सगळे बोला. कॅमेरे स्विच ऑन करा प्लीज. स्विच ऑन युअर कॅमेराज. आय वुड लाईक टू मीट एव्हरीबडी. नीता, स्वप्नील, जयश्री, वर्षा, सीमा, आभा, सुनीता वहिनी. आवडला का कार्यक्रम? कसा वाटला? सुंदर वाटला. छान छान. मी ते छोटं पुस्तक घेईन आता. हा हा, 52 अभंगांचं माझ्याकडे तुमच्याकडे? मोठं आहे. हा 52 हा, अभंगांचं नाहीये ते का? घेईन मी आता. ते हा पाठवतो मी तुम्हाला लगेच. हा, ओके. ते घेईन मी आता. हा हा. जयंतराव तुम्ही ऐकले ना, कसे हा वाटले? हा, मी ऐकलं थोडा. मी उशिरा जॉईन झालो, हा हा. पण मी ऐकलं, सगळं व्यवस्थित चाललंय, म्हणजे चांगला ओके. झाला कार्यक्रम. चांगला झाला ना. युअर प्रेझेंटेशन वॉज व्हेरी गुड. ओके, थँक्यू. सीमा प्लीज बोला ना तुम्ही पण काही. नमस्कार. खूप छान नमस्कार. वाटलं की तुकाराम महाराजांचे अभंग इंग्लिशमध्ये भाषांतरित होऊन, म्हणजे तो प्रयत्न तुम्ही करताय. तर हे पुस्तक विकत घ्यायचं झालं तर कुठून घेता येईल? पुस्तक तुम्ही बॉस्टन मध्ये आहात का? नाही, मी कनेक्टिकटमध्ये आहे. कनेक्टिकटमध्ये. तर आता हं. मी पुस्तकं भारतातून मागवली आहेत. आणि तुम्हाला जर ई बुकची आवड असेल तर किंडलवरती ई बुक आहे आणि बरं. किंडलवर प्रिंट बुक पण मिळेल. प्रिंट बुक फक्त फार जास्ती महाग आहे. ई बुक इज ओनली $4.99. आणि ओके. तुम्हाला भारतातून मी पुस्तकं मागवणार आहे तेव्हा पाठवू शकेन. मी सियाटलला पुस्तकं मागवणार आहे. मला 10-12 दिवसात सियाटलमध्ये हार्ड कॉपीज मिळतील आणि मग अच्छा. तिथून ते पाठवायची व्यवस्था करायला लागेल. तर बरं. वी विल रिमेन इन टच. तुम्ही मला माझ्या एकच मोबाईलवर एक. फक्त सजेशन होतं माझं, ते जे हो ट्रान्सलेशन आहे, हो तर त्या अभंगाच्या खाली इमिजिएटली इंग्लिशचं ट्रान्सलेशन दिलं तर मला वाटतं ज्यांना मराठी येत नाही, हो कळत नाही, त्यांना ते जास्त हो. सोयीचं होईल. हा, मे आपण बी काय पुढच्या केलंय. आवृत्तीमध्ये. हो, हा नाही, इंग्लिशमध्ये जी 300 अभंगांचं जे पुस्तक आहे हा हा. त्याचं तसं केलंय त्याचं. अच्छा, ओके. तर ते दाखवतो मी तुम्हाला. आता हा जो आहे, हा 300 अभंगांचा आहे हे. दिसतंय का? हो हो, हे दिसतंय. बघा, 377. आता हे ऍक्च्युली व्हॉल्यूम, हा सेकंड व्हॉल्यूमची स्क्रिप्ट आहे. इथे बघा, इथे आता हो. हा अभंग, त्याची रोमन स्क्रिप्ट मध्ये तो वाचायचा कसा ते, आणि लगेच ट्रान्सलेशन त्याच्या खालोखाल.
ओके प्रत्येक ओके. चरणाचं ट्रान्सलेशन त्याच्या खालोखाल पूर्ण अभंग मग 378 सुरू होतो, मग 379 असं केलंय. आणि ओके. हे जे पुस्तक आहे हे 52 अभंगांचं याच्यासाठी काय केलंय की